हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. सगळ्यांचे या नवीन चॅनलमध्ये स्वागत आहे. आमच्या नवीन चॅनलचं नाव आहे राजा राणी लाईफस्टाईल. आज चॅनल ओपन करण्याचं रिझन किंवा आज चॅनल ओपन यासाठी करतोय, आज आमची 4th मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. या चॅनलवर आपण जसं की नवीन नवीन काही काही गोष्टी किंवा काही जे काय आम्हाला नवीन समजेल ते आम्ही याच्यावर अपलोड करणार आहे. डेली रुटीन असेल, कुकिंग असेल, काय जे काय असेल ते सगळं आम्ही याच्यावर अपलोड करणार आहे. तर तुम्ही मॅडमला तर ओळखत असाल, मॅडमच्या याच्या आधी चॅनल आहे सई पाटील नावाने. मी फर्स्ट टाइम कॅमेऱ्यासमोर बोलतोय किंवा फर्स्ट टाइम चॅनलवर बोलतोय, तर काही चुकत असेल, काही चुकलं असेल तरी मला सांगा. तर तुम्ही याच्यामध्ये झालं, मला एवढंच बोलायचं असेल. हॅलो, नमस्कार. तर या चॅनलवरती तुम्हाला लाईफस्टाईल, ट्रॅव्हल, डेली ब्लॉगिंग, कुकिंग, फूड किंवा बऱ्याच गोष्टी ज्या नियर बाय असतील त्या मी एक्सप्लोअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. बाकीचे जे डिटेल आहे ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील. आमचं शॉप आहे पुण्यामध्येच, नांदेड सिटीमध्ये. आम्ही इथेच राहतो. सो नियर बाय जे काही नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. 4थी मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. आम्हाला एक छोटंसं बाळ आहे, तिचं नाव आहे गौरी. साधारण 14 महिन्यांची आहे ती आता. बाकी मग डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळतील. आज आमची 4th ॲनिव्हर्सरी, मॅरेज ॲनिव्हर्सरी. तर 4 वर्षामध्ये तुला काय काय अनुभव आले? खूप डेंजर अनुभव आहेत लाईफचे. म्हणजे लग्न वाटतं इतकं सोपं नाहीये. त्यांनी लग्न करावं असं काहीतरी सांग. नाही, तसं नाही मला म्हणायचं. सगळ्यात महत्वाचं काय असेल लग्न या पार्टमध्ये, तर तुमचा लाईफ पार्टनर खूप महत्वाचा मुद्दा सगळ्या अख्ख्या लग्नामध्ये. फॅमिली मॅटर करतेच, बॅकग्राऊंड मॅटर करतेच, किंवा करिअर मॅटर करतं. पण जर तुमचा लाईफ पार्टनर खंबीर असेल, खमका असेल, तर तुम्ही काही करू शकता आयुष्यामध्ये. माझा घरी बिझनेस होता लग्नाआधी. पण म्हणजे माझं असं होतं की करायचं मला बिझनेस, मी घरून व्यवसाय करायचा पहिला. हा जो माझा आता बिझनेस आहे, जे शॉप आहे माझं लेडीज गार्मेंटचं, त्याला साधारण आठ आठ वर्ष झाली. लग्नाला 4 वर्ष झाले, त्याच्या आधी मी माहेरी करत होते. आणि मग माझं असं की मला जॉब करायचाच नव्हता. पप्पांचं पहिल्यापासून एक म्हणणं होतं की केला तर गव्हर्नमेंट जॉब, नाही तर मग बिझनेस. आणि मला असं वाटायचं की अरे छोटंसं दुकान आहे. मला लाज वाटायची मला पहिली, कारण की 8 वर्षापूर्वी हा ट्रेंड नव्हता घरून बिझनेस करणं वगैरे. पण सरांचा खूप चांगला सपोर्ट राहिला. खूप म्हणजे सगळी कामं केली सरांनी माझ्या बिझनेसशी रिलेटेड. ऑफिसमधून वेळ काढून पर्चेसिंगला जाणं असेल, मोठे मोठे पार्सल उचलायचे, आणायचे, ठेवायचे, बरीच कामं केली. फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे कुणाचं कधी ना मत नाही आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीवरती की हे करू नकोस. म्हणजे मला असं वाटलेलं की बिझनेस करू की नको, करू की नको, असं घरातलं काय कुणाचं मत येईल. पण आमच्या घरामध्ये तसं कुणाचं नामत नाही आहे, सगळ्यांचा फुल सपोर्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे माझे पप्पा मला जेवढे सपोर्टिव्ह नाहीत तेवढे सईला सपोर्टिव्ह आहेत. 100% फुल सपोर्ट आहे. जी गोष्ट मला नाही म्हणतील ती सईला 100% हो म्हणतील, हे शक्य नक्की. आणि बाकी प्लस मायनस पॉईंट्स असतातच सगळ्यांच्या लाईफमध्ये. म्हणजे एकसारखा रस्ता कधीच नसतो, चढ उतार आल्याशिवाय त्या प्रवासाला सुद्धा गोडवा येत नाही. अशी 4 वर्षाचा एक्सपिरियन्स खूप छान होता. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या लाईफमधला एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे आमची लक्ष्मी आमच्या घरात आली. तिचं नाव आहे गौरी. आत्ता 8 ऑक्टोबरला तिचा फर्स्ट बड्डे झाला. पण आम्ही बड्डे सेलिब्रेशन नाही केलं, कारण की पेक्षा तिच्यासाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करूया असं लाईक. आणि जेव्हा तिला कळायला लागेल प्रॉपर की बाबा आपला हे बड्डे वाढदिवस म्हणजे काय किंवा काय, तेव्हा तिचं एक छान सेलिब्रेशन करू, गेट टुगेदर सारखं, असं सगळ्या गेस्टला वगैरे बोलून, असं आमचं प्लॅन आहे. नाश्त्याची वेळ झाली आता. सरांनी छान नाश्ता आणलेला आहे. काय आणले? उडीद वडा, आलू वडा, इडली, पॅटीस. चालेल, ठीक आहे, चला. ब्लॉग कंटिन्यू करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठून व्हिडिओ बघता याची कमेंट आम्हाला नक्की करा. आणि आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओज नक्की आवडतील. इडली, मेदू वडा, चटणी आहे, पॅटीस, बटाटे वडा, सुंदर टेस्ट आहे. हॅपी मॉर्निंग टीलू, हॅपी मॉर्निंग. तुझी मॉर्निंग कधी होती? कधी होती तुझी मॉर्निंग? 11 वाजता. किती झोपायचं? काय? बस थोड्या वेळाने शंभू खोलूया.
गौरीला नाश्ता आणि आंघोळ करून मस्तपैकी झोपवलं आणि सकाळी जो छान ताजा ताजा भाजीपाला आणलेला होता ते सगळं मला नीट करायचं होतं. सकाळी लवकर गेल्यामुळे खूप छान आणि एकदम फ्रेश, अगदी असं वाटत होतं की रानातून आत्ता तोडून आणलं असं छान भाजीपाला होता. मला जास्त भेंडी आवडली, खूप कोवळी होती आणि छान भेंडी होती. फ्रूट्स सहसा जास्त आणत नाही मी, अंजीर आणि केळी आणते कारण की बाळाला पण आवडतात, त्यामुळे बाकीचे फ्रूट्स लागल तसे आणते कारण आम्ही दोघंच असतो खायला, कारण विनाकारण वाया जाऊ नयेत. काही भाज्या पुसून घेतल्या, काही भाज्या धुवून घेतल्या आणि छान फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या. रेग्युलरली भाजीपाला नाही लागत कारण की बुधवारी किंवा संडेला वगैरे नॉनव्हेज असतं. कधी कंटाळा आला किंवा शॉपमुळे लेट झालं तर आम्ही थाळी पार्सल आणतो, कारण की खाणं पण झालं पाहिजे तितकंसं. मिस्टरांना नॉनव्हेज जास्त आवडत नाही, म्हणजे रस्सा आणि भाकरी आवडते पण पीसेस वगैरे जास्त खात नाही. मग अर्धा किलो जरी नॉनव्हेज आणलं तरी ते 2 दिवस संपत नाही. सो बेस्ट वे लागेल तसाच भाजीपाला मी भरते. कोथिंबीर नीट करून घेतली. सगळ्या जेवणामध्ये मला जास्त काय आवडत असेल तर कोथिंबीरशिवाय फोडणी टाकायचं म्हटलं तरी अपुरं वाटतं. मेथीची भाजी त्यानंतर नीट करून घेतली. हे सगळं जमतं जेव्हा फक्त बाळ झोपलेलं असतं तेव्हाच. एकीकडे मी डाळ खिचडी करायला ठेवलेली होती बाळासाठी. प्रत्येक बाळाचा इंटेक कॅपॅसिटी वेगळी असते. बाळाच्या लागणाऱ्या रेसिपीज म्हणजे मला आलेले 1 वर्षाचे अनुभव ते सुद्धा मी या चॅनलवरती शेअर करेन. साधारण 3-3:30च्या आसपास बाळ उठलं आणि तिला मस्त खाऊ चारला. डाळ खिचडी केलेली होती. त्याच्यामध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. आज मी याच्यामध्ये पालक, मुगाची डाळ, तांदूळ, लसूण वगैरे असं छोटं ॲड करून डाळ खिचडी बनवलेली होती. मस्त तिनं एन्जॉय केली. जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी हा ड्रेस वेअर केला आहे, माझ्या शॉपमधलाच आहे. थोडासा लूज आहे, मे बी फिटिंगची गरज असेल, म्हणजे माझी तब्येत थोडी कमी झाली. हा ना, हसायचं काय? जोक म्हटलं हसायचं. काय काय तसं कशाला? काय रे बुबू झोपले इथं गाडी खाली. कशी बोलवते तू बुबूला? हे बघ अजून एक बुबू झोपले बाळा. गिफ्ट घ्यायचं होतं पण मला लागेल तेच गिफ्ट घेणं गरजेचं होतं, त्यामुळे मी पण सोबत गेलेले होते वॉच घ्यायला. बरेच वॉच बघितले. माझ्याकडे ऑलरेडी सोनाटा, टायटन, फास्ट ट्रॅकचं वॉच आहेत, त्यामुळे मग एक नवीन कंपनी त्यांनी सजेस्ट केली हिल्टरची, ती पण घेतली. सरांना गॉगल बघितला पण गॉगल काही पसंत नव्हता. त्यानंतर तिथून आम्ही वॉच घेऊन आमच्या शॉपमध्ये आलो. साडी शॉपमध्ये होतो. आत्ताचा जो व्ह्यू बघताय तुम्ही हा साडी शॉपचा व्ह्यू आहे. गौरीचं खेळणं चाललेलं होतं कारण की मुलींनीसुद्धा केक आणलेला. माझा जो स्टाफ आहे पायल आणि शीतल, त्या दोघींनीसुद्धा केक आणलेला होता. शीतलनं छान असं गिफ्टसुद्धा दिलं ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे. तो ॲक्च्युली शॉट घ्यायचा राहिला आणि मग छान असं सेलिब्रेशन केलं, केक कट केला. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आपण जोडलेली माणसं जी असतात ना ती खूप महत्त्वाची असतात. म्हणजे माझ्यासाठी या दोघी खूप महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत, कारण की गेले 1-1.5 वर्ष झालं आम्ही सोबत आहोत आणि खूप छान बॉन्डिंग जमलेलं आहे. माझ्या माघारी अगदी विश्वासाने 2 दिवस जरी मी नसेल तरी विश्वासाने शॉप हँडल करतात दोघीसुद्धा. नको काढू टिलू, शी. ठेव, नीट ठेव. हां ठेव. हां ते पण ठेव. जिथून काढला तिथं ठेव, नीट ठेव. हां ठेवा. ठेव. दार लाव की. ते दार लाव. कोण आले? कोण आहे? Wish you very happy wedding anniversary. थँक्यू. तुला नाही. बोलो किसको प्लीज. Thank you. तर गाईज मी आता शॉपमधून आलेलो आहे. आता शॉप घरी आलो तर घरी कोण आले बघा. हे बघा, ती माझी छोटी बहीण सोपू.
हा माझा छोटा भाऊ सुजित. हाय. छान अशी औक्षणाची तयारी चालू आहे. त्याच्यात गौरीची अशी लुडबुड चालू आहे. भाऊ काका तिला सांभाळतोय. ॲक्च्युली मी सकाळीच तुम्हाला म्हटलेलं की मला म्हणजे आम्ही केक वगैरे कट नाही करत, पण दीदींनी आणि भाऊंनी येताना केक, काजू बदली वगैरे सगळं घेऊन आलेले आणि त्यामुळे मग आम्ही छोटासा केक कट करून छान सेलिब्रेशन केलं. गौरीचा दंगा चाललेला नुसता, कारण तिला सगळं नवीन होतं. तिच्या बड्डेला आम्ही केक कट, वर्षभर मी तिच्या बड्डेला त्या डेटला केक कट केलेले, पण मी तिच्या बड्डेला असा स्पेशली केक वगैरे नव्हता सांगितला. मग तिला ते सगळं नवीन वाटत होतं, जसं जसं कळायला लागलं तसं. त्यामुळे तिचा दंगा चाललेला आणि दीदींनी आणि भाऊंनी छान औक्षण वगैरे केलं. ॲक्च्युली गिफ्ट होतं जे मला माहीत होतं ऑलरेडी, ते गाडीतच राहिलेलं, त्यामुळे ते आम्ही इथं आता ओपन नाही करू शकलो. सो गिफ्टचं जे क्लिप आहे ते मी नंतर ॲड करते आहे. आणि छान जेवायला गेलो, जेवण वगैरे पण छान होतं, बट बाळामुळे मला क्लिप घेणं पॉसिबल नाही झालं, त्यामुळे त्याचं फुटेज याच्यामध्ये मी घेऊ नाही शकत आत्ता. बाकी मस्तपैकी जेवलं वगैरे. संध्याकाळी घरी यायला 11:30 झाले आणि छान दिवसाचा शेवट झाला. सगळ्यांनी खूप छान भरभरून शुभेच्छा दिल्या. आमचा पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. त्यानंतर मी नॉर्मली हे तुमच्यासमोर गिफ्ट ओपन करते आहे. हिल्टर कंपनीचं वॉच आहे, म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी सोनाटा आहे, फास्ट ट्रॅक आहे, टायटन आहे. त्यामुळे असं झालं की कुठलं वेगळं घ्यावं, आणि माझ्याकडे छोट्या डाईलमध्ये किंवा छोट्या बेल्टमध्ये वॉच नाहीच आहे, त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला ठीक आहे हे वॉच घेऊया. आणि ते शॉपवाल्याने पण सजेस्ट केलं, त्यामुळे हे एक छान असं वॉच घेतलं सरांनी. बाकी सरांना गॉगल बघत होतं, पण मला तितकासा तो वर्थ नाही वाटला अकॉर्डिंग टू प्राईस. बाकी ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता इथेच सांगतो आहे, तोपर्यंत बाय, सी यू.